गुजरातच्या सिल्वासामधल्या मधुबन धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बोट एक पलटली आणि 5 मुंबईकरांचा त्यात मृत्यू झाला आहे, तर 6 प्रवासी बेपत्ता आहेत. दरम्यान या बोटीतल्या 19 प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय. मुंबईतल्या प्रवाशांसह एकूण 30 पर्यटक जे ते सिल्वासामधल्या दुधनी रिसॉर्टमध्ये गेले होते. रिसॉर्टच्या मालकीच्या बोटीतून सगळे पर्यटक जवळच्या एका गावाकडे निघाले होते. मात्र धरणाच्या बॅकवॉटरमध्ये ती बोट पलटी झाली आणि ही दुर्घटना घडली. बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू असून वाचवण्यात आलेल्या 19 जणांवर सिल्वासामधल्या विनोबा भावे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दुधनी लेक में ये जो कुछ एक बोट पलट गई जिसपे कुल मिलाकर 31 लोग सवार थे, 31 पर्सन्स उस पे थे और वो बोट पलट गई. इमीडिएट रेस्क्यू ऑपरेशन स्टार्ट किया गया न्यूज़ मिलने के साथ ही, जिसमें से 28 लोगों को इमीडिएट बाहर निकाला गया और कुछ देर सर्च ऑपरेशन करने के दौरान 3 लोग और निकाले गए. इस तरह से जितने लोग बोट पे थे सभी निकाल लिए गए, लेकिन कुल मिला के 5 लोगों की डेथ हो चुकी है, मृत्यु हो चुकी है. बाकी और सारे लोग आउट ऑफ डेंजर हैं, जिसमें 4 महिलाएं और 1 पुरुष जिनकी मृत्यु. तर एक नजर टाकूयात की कोण या अपघातामध्ये मुंबईचे आहेत. बिपिन शहा वय 60, पन्नाबेन शहा वय 55, सुनीता कोठारी वय 54 या अपघातातल्या मृतांची नाव आहेत. पल्लवी शहा 65 वर्षांच्या आहेत आणि 54 वर्षांच्या विना कमल भोला याही गेल्या होत्या त्या रिसॉर्टमध्ये आणि या बोट दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला.